हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत हा कृष्णाला म्हणत आहे, कृष्णा खरंच मला तुझ्यासाठी हे लेटर वाचायचं आहे. त्यावेळी कृष्णाला आता दुष्यंत वाचून दाखवत असतो. कृष्णा, माझी बायको, खरंच तू खूप वेगळी आहेस. नाही म्हणजे तू माझ्यासाठी आतापर्यंत खूप काही केलंस. आज जेव्हा आम्ही हे पत्र लिहायला बसलो तेव्हा खरंच मला अगदी आपल्या सगळ्या पूर्वीच्या दिवसांची आठवण आली. अगदी आपल्या लग्नापासून सगळंच आठवतं आहे तुला आपलं लग्न. त्यावेळी मग दुष्यंत आणि कृष्णा दोघांनाही त्यांच्या लग्नातले प्रसंग आठवत असतात. कसं कृष्णाने दुष्यंतच्या गळ्यात हार घातला, कसा दुष्यंतने कृष्णाच्या गळ्यात हार घातला, कशा त्यांनी सप्तपदी घेतल्या, कसं सगळं घडलं, सगळं काही आता दोघांनाही आठवत असतं. मग पुढे आता कृष्णाच्या ओठांवर हसू आलेलं असतं. तर दुष्यंत हा म्हणत असतो, लग्न जेव्हा आपण केलं तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. वेगळी होती म्हणण्यापेक्षा विचित्र होती म्हटलं तर आणखीनच उत्तम. मी तुझ्याशी लग्न करताना भावनिकरित्या विचार केला होता, पण लग्न करूनही मी तुला कधीच बायको म्हणून स्वीकारलं नाही. ना बायकोसारखं वागवलं, ना बायकोचे अधिकार दिले. पण तू मात्र प्रत्येक वेळी तुझं कर्तव्य पार पाडत गेलीस. तू मात्र प्रत्येक वेळी माझ्यासाठी ते सगळं करत गेलीस जे एका बायकोने आपल्या नवऱ्यासाठी केलं पाहिजे. तू या घरात आल्यानंतरपासून तुझं प्रत्येक कर्तव्य पूर्ण केलंस. मला आज तोही प्रसंग आठवतोय जेव्हा मला पहिल्यांदा कळालं होतं की तुला स्वयंपाकच बनवता येत नाही. पण त्यानंतर तू हळूहळू ह्या घरात आल्यावर स्वयंपाक बनवायला शिकलीस. हळूहळू तू या घरची अन्नपूर्णा झालीस. कोणाला काय हवं आहे, कोणाला काय आवडतं, कोणाला काय नाही आवडत हे सगळं बघायला तू जातीने सुरुवात केलीस. आणि हळूहळू ह्या सर्व गोष्टी तू शिकलीस आणि माहितीसुद्धा करून घेतल्यास. प्रत्येकासाठीच काही ना काहीतरी तू केलेलं आहेस. या घरातल्या प्रत्येकासाठी तू नेहमी काही ना काहीतरी करत असतेसच. तर इकडे बाळजाबाई ह्या पूजाला भेटायला आलेले असतात आणि त्या आता पूजाला म्हणत असतात की तू सारखा सारखा माझ्या लेकाला का फोन करतेस, का सतत त्याला त्रास देत असतेस. त्याचं लगीन झालं आहे हे आता तुला ठाव आहे नवं, मग तरी पण का सतत सतत माझ्या लेकाच्या पाठी पडत असतेस, काय गरज काय. त्याबरोबर पूजा काही बोलत नसते. तर बाळजाबाई म्हणत असतात, काय विचारायला लागली म्या, तुझ्याशी बोलायलो नवं, कशापायी माझ्या लेकाच्या मागं पडल्यास तू, काय कारण आहे बोल की. त्यावर पूजा म्हणत असते, नाही म्हणजे ते मी म्हणजे त्यावर बाळजाबाई म्हणतात, मी म्हणजे 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 काय लावलेस, बोल की चटाचटा. त्यावर मग पूजा सांगते की आम्ही दोघं रिलेशन. त्यावर बाळजाबाई म्हणतात, होय ठाव आहे मला, तुम्ही दोघं पिरमात होतात नवं, बरोबर ना, हेच म्हणायचं नवं तुला. मग असं काय घडलं की पिरमात असताना दुष्यंत अचानक तुला सोडून इकडं निघून आला आणि दुष्यंतनं इकडे येऊन एवढा मोठा निर्णय घेतला. बोल की काय घडलं होतं असं की तुझ्यामुळं माझ्या दुष्यंतला एवढा मोठा निर्णय घ्यावा लागला. तो मला म्हणाला का तू त्याची फसवणूक केल्यास, काय केलंयस तू ते सांग पहिली मला. त्याबरोबर मग पूजा म्हणायला लागते, ते मी ते. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं पुन्हा तेच, तुला म्या बोल म्हणलंय नवं, मग बोल की घडाघडा. त्यावर मग पूजा म्हणायला लागते, मी मी त्याला माझी खोटी ओळख सांगितली. बाळजाबाई म्हणतात, खोटी ओळख म्हणजे नक्की काय सांगितलंस काय तू माझ्या लेकाला. त्यावर ती म्हणते, मी त्याला गौतमी केळकर असं सांगितलं. त्यावर बाळजाबाई म्हणतात, हा मग गौतमीच नाव आहे ना हो तुझं, मग काय झालं. त्याबरोबर आता पूजा बाळजाबाईंना खरं सांगते आणि ती म्हणत असते की नाही, माझं नाव गौतमी नाही आहे. त्यावर बाळजाबाई म्हणतात, मग नेमकं तुझं नाव काय आणि तू दुष्यंतबरोबर काय खोटं बोललीस, मला घडाघडा सांग सगळं. तुला माहीत नाही आहे तुझ्या मूर्खपणामुळं इथं किती मोठा गोंधळ होऊन बसला आहे ते. बोल लवकर, काय तुझं खरं नाव आणि काय खोटं बोललीस तू माझ्या दुष्यंतबरोबर, बोल. त्याबरोबर मग पूजा सांगायला लागते, माझं खरं नाव ते म्हणजे माझं खरं नाव पूजा भैरवनाथ कोल्हापुरे. त्याबरोबर हे ऐकून बाळजाबाई म्हणतात, काय पूजा भैरवनाथ कोल्हापुरे. त्यावर पूजा ही आता गप्प बसलेली असते, ती काहीच रिॲक्ट होत नसते, ती एकदम शांत उभी असते बाळजाबाईंसमोर. तर बाळजाबाई तिला म्हणतात, काय विचारवलोय म्या, पुन्यांदा तुझं नाव सांग. त्यावर पूजा म्हणते, हो तुम्ही जे ऐकलं तेच मी म्हटलंय, माझं नाव
पूजा भैरूनाथ कोल्हापुरे. आता माझं नाव पूजा भैरूनाथ कोल्हापुरे हे ऐकून बाळजाबाईंना खूपच मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. बाळजाबाई म्हणतात, पूजा भैरूनाथ कोल्हापुरे? अगं म्हणजे तू त्या कृष्णीची बहीण आहेस? त्याबरोबर पूजा म्हणते, हो, मी तिची बहीण आहे. आता जेव्हा पूजा हे सगळं बोलत असते, खरं तर तिला बाळजाबाईंची खूपच जास्त भीती वाटलेली असते. बाळजाबाईंसमोर तोंड उघडताना ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते, टेन्स असते. कारण अर्थात तिला ही गोष्ट माहिती आहे की बाळजाबाई हे केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे ते. बाळजाबाई ह्या पूजाच्या जवळजवळ येत चाललेले असतात. जशा जशा बाळजाबाई त्यांचे एक एक पाऊल पुढे पुढे टाकत असतात, पूजा तिचं एक एक पाऊल मागे मागे टाकत असते. कारण पूजाला बाळजाबाईंची भीती वाटत असते. तर आता बाळजाबाईंना कृष्णाचे शब्द आठवतात. माझी एक बहीण पुण्याला असते, शहरात राहते ती, पर तिला मॅन नाही आवडत. त्याबरोबर आता बाळजाबाईंना ही गोष्ट आठवत असते. जेव्हा कृष्णा पूजाला भेटून आली होती तेव्हा ती पूजाबरोबर सांगत होती आणि तेव्हा तिने हे सांगितलं होतं की माझ्या बहिणीला मी नाही आवडत. मग आता बाळजाबाई ह्या पूजाच्या आणखीन जवळ जातात. पूजा आणखीन लांब जाते. बाळजाबाई आता पूजाच्या दोन्ही खांद्यांवरती घट्ट हात ठेवतात. आता बाळजाबाईंनी असे खांद्यावर हात ठेवल्याबरोबर पूजा पूर्णपणे डचकलेली असते. आता काय होईल काय नाही होणार इथे हे काहीच पूजाला माहीत नसतं आणि तिला कळतही नसतं की इथे आता काय घडणार. तर बाळजाबाई ह्या पूजाला म्हणतात, तू त्या कृष्णीची बहीण आहेस? आणि मग बाळजाबाई आता अगदीच मोठमोठ्याने हसू लागतात. आता बाळजाबाई ह्या अशा विकृत पद्धतीने का हसतायत एवढ्या मोठ्या मोठ्याने ते पूजाला कळत नसतं. पूजा बाळजाबाईंकडे बघत राहिलेली असते. तर बाळजाबाई ह्या पूजाला म्हणत असतात, तू तू त्या कृष्णीची बहीण आहेस? तू तिची बहीण आहेस? त्याबरोबर पूजाला आत्ता तर काहीच कळत नसतं की नक्की बाळजाबाईंचं चाललंय तरी काय असा तिला प्रश्न पडलेला असतो. तर दुसरीकडे दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, खरं तर तू माझ्यासाठी परफेक्ट बायको नाही आहेस, पण तरीही तू परफेक्ट आहेस. तू अपूर्ण असूनही माझ्यासाठी परिपूर्ण आहेस. तू माझ्या आयुष्यात येशील असं मला कधीच वाटलं नव्हतं, पण सडनली तू माझ्या आयुष्यात आलीस आणि तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या. बऱ्याच म्हणण्यापेक्षा माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. पण खरंच सांगतो, तुझं येणं माझ्यासाठी खूप उत्तम ठरलं. आता तू ह्या कुटुंबाचा, या घराचाच नाही तर माझ्या आयुष्याचा सुद्धा एक अविभाज्य भाग बनलेली आहेस. आता तुझ्याशिवाय हे घर, हे कुटुंब आणि मी सगळं काही अपूर्ण आहे. आणि आज मी ठरवलं आहे, आज मी बायको म्हणून तुला स्वीकारणार आहे. आजपासून मी तुला माझ्या बायकोचा दर्जा देणार आहे. आजपासून मी तुला तुझे अधिकार, तुझा मान, तुझा सन्मान देणार आहे. जे तुझं आहे ते तुला देणार आहे मी कृष्णा. कारण या घरची सून म्हणून, माझी बायको म्हणून त्या प्रत्येक गोष्टीवर तुझा अधिकार आहे कृष्णा. आणि आज मी तुला तो देणार आहे. खरंच माझ्यासाठी आतापर्यंत तू खूप काही केलं आहेस. तुला आठवते आपल्या गाडीचा सडनली ॲक्सिडेंट झाला होता. आपल्या आपापल्या गाड्यांचा सडनली ॲक्सिडेंट झाला होता. तेव्हा तू मला हळद दिली होतीस नुकसान भरपाई म्हणून. त्यावेळी बाळजाबाई ह्या इकडं लगेचच पूजाला म्हणत असतात, तुला कळतंय का तुझ्या एका मूर्खपणामुळं इथं काय घडलं आहे ते? अगं दुष्यंतनं त्या भिकारड्या कृष्णीबरोबर लगीन केलं आहे. अगं त्या भिकारडीची लायकी तरी आहे का माझ्या लेकाबरोबर लगीन करण्याची? तरी बी तिचं लगीन झालं आहे माझ्या लेकाबरोबर. का? तर तुझ्या मूर्खपणामुळं. का? तर तुझ्या गाढवपणामुळं. तू काहीतरी वागलीस चुकीचं आणि त्यामुळं दुष्यंत एवढा चिडलाय आणि त्यामुळं दुष्यंतनं त्या कृष्णीबरोबर लगीन केलं. खरं तर त्या कृष्णीचं लगीन माझ्या पुतण्याबरोबर ठरलं होतं, पण तुझ्या चुकीमुळं हे समज चुकीचं घडून बसले. त्याबरोबर पूजा म्हणत असते, माझं चुकलं, आय एम सॉरी, पण आता मी काय करू? मला माझी चूक मान्य आहे, पण काहीच उपयोग नाही आता या सर्वाचा. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, असं कसं म्हणायलास? उपयोग कसा नाही? अगं ती कृष्णी माझ्या लेकाच्या लायकीची बी नाही. त्याबरोबर आता पूजा ही अगदी गप्पपणे, अगदी ती साधीसुधी आहे, किती सरळ सोज्वळ आहे असं तोंड घेऊन उभी असते बाळजाबाईंच्या समोर. तर बाळजाबाई तिला सांगत असतात की
ती कृष्णा माझ्या लेकाबरोबर संसार नाही करू शकत, मी तिला करूच देणार नाही. तर इकडे आता दुष्यंत हा पुढे कृष्णाला वाचून सांगत असतो, कृष्णा खरंच तू ग्रेट आहेस. तू म्हणजे मला जशी बायको हवी होती तशा कुठल्याच कॅटेगरीत बसत नाही, पण तुझी स्वतःची एक वेगळी स्पेशल कॅटेगरी आहे. तर दुसरीकडे बाळजाबाई पूजाला म्हणत असतात, काय बी झालं तरी ती कृष्णा आमच्या घरात नांदणार नाही आणि यासाठी आपण एकी करायची. आपली युती त्या कृष्णाला हरवणार. त्यावर हे ऐकून आता पूजा मात्र आश्चर्यचकित खुश दोन्हीही सोबत झालेली असते. म्हणजे तिला कळत नसतं की हे सगळं तिच्याबरोबर काय घडतंय. तिच्यासमोर जे घडतंय, तिला जे सांगितलं जातं आहे ते खरं आहे ना नक्की? बाळजाबाई तिच्या बाजूने खरंच आहेत का? या गोष्टीवरती तिला प्रश्न पडलेला असतो. ती म्हणते, अहो पण नेमकं आपण करायचं काय? कारण डीस जर माझ्यावर प्रेम करत नाही आहे तर कसं चालेल? त्याबरोबर बाळजाबाई सांगत असतात, आत्तापर्यंत तो त्या कृष्णाबरोबर राहतोय ते फक्त कर्तव्य म्हणून, पण एकदा का त्याच्यासमोर त्याचं प्रेम आलं की शेवटी प्रेम हेच जिंकणार आणि कर्तव्य हे हारणार. त्यामुळं आता म्या काय सांगतो ते लक्षात घे आणि तू तसं करायला लाग. त्याबरोबर पूजा म्हणते, काय करावं लागेल मला? मग बाळजाबाई ही लगेचच पूजाला सांगू लागते की दुष्यंतचं मन जिंकण्यासाठी पूजाला काय काय करावं लागेल आणि कसं कसं करावं लागेल. कारण त्या कृष्णाने सुद्धा आता दुष्यंतचं मन जिंकायला हातात घेतलेलं आहे आणि जर दुष्यंतचं मन कृष्णाने जिंकलं तर ते पूजाला महागात पडेल, ही गोष्ट बाळजाबाईंना ठाऊक असते. तर आता बाळजाबाई ह्या पूजाला एक प्लॅन सांगतात. आता बाळजाबाईंनी सांगितलेला जो प्लॅन असतो तो पूजाला सुद्धा आवडलेला असतो. मग काय, आता बाळजाबाईंच्या सांगितल्याप्रमाणे पूजा सगळं काही करायला तयार होते. तर दुसरीकडे आता दुष्यंत हा कृष्णाला आणखीन पुढे पुढे वाचून दाखवत असतो. तो कृष्णाला सांगत असतो की कृष्णा कशी उत्तम आहे ते. कृष्णा आता आश्चर्यचकित होऊन जाते आणि कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार खरोखर हे सगळं माझ्यासाठीच आहे का? त्यावर आता कृष्णाने हे असं विचारल्यावर दुष्यंत म्हणतो, असं का बोलतेस? त्यावर कृष्णा म्हणते, नाही ते काय ना, मला सवय नाही या एवढ्या सगळ्या प्रेमाची. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा हे बघ आता सवय करून घे, हे सगळं तुझ्यासाठी. हे ऐकून तर कृष्णाला आणखीन बरं वाटतं, भारी वाटतं, छान वाटलेलं असतं. खरं तर कृष्णाला तिला म्हणजे तिच्या भावना व्यक्त करता येत नसतात, असं तिचं काहीतरी घडलेलं असतं. मग पुढे आता दुष्यंत हा तिला सांगत असतो, कृष्णा अगं खरंच हे सगळं तुझ्यासाठीच आहे, कळतंय का तुला? हे सगळं तू डिझर्व करतेस. आणि मग पुढे दुष्यंत कृष्णाच्या समोर येतो आणि कृष्णाचा हात मागतो. कृष्णा हात देते, दुष्यंतीला त्याच्यासमोर उभं करतो आणि सांगत असतो, आता मी पुढे जे काही बोलणार आहे ते सुद्धा असंच शांतपणे ऐक काय? त्यावर कृष्णा होकार देते. मग दुष्यंत म्हणत असतो, जबाबदारी म्हणून केलेलं लग्न मला नातं म्हणून स्वीकारायचं आहे. कृष्णा माझी साथ कधीच सोडू नको. मी केलेल्या चुका सुधार, मी केलेल्या चुकीच्या गोष्टी सांग आणि कायम अशीच माझ्यासोबत राहा. तुझ्याशिवाय मी आता अपूर्ण आहे, कळलं ना तुला? आणि मग तो तिथे असलेल्या मेणबत्तीवरती हात ठेवतो आणि म्हणत असतो, कृष्णा मी ठरवलं आहे, आता मी तुला माझ्या बायकोचे सगळे हक्क, सगळे अधिकार देणार आहे. मी आपल्या संसाराची नव्याने सुरुवात करू पाहतोय. कृष्णा तू देशील ना माझी साथ? तर दुसरीकडे बाळजाबाई ह्या पूजाला सांगत असतात, एक काम करायचं आता तू, मी सांगते तसं जर मी सांगितलेली गोष्ट तू केलीस की नाही तर दुष्यंतला मिळवणं तुला सहज सोपं होईल. त्यामुळं आता आपण दोघींनी एकी करण्याशिवाय पर्याय नाही. कारण काहीही झालं तरी त्या कृष्णाला म्या माझ्या घरची सून म्हणून स्वीकारू शकत नाही. त्या पोरीची मुळात लायकीच नाही माझ्या घरची सून होण्याची. त्यामुळं तिला म्या सुनाचा दर्जा कधी बी देणार नाही. त्याबरोबर आता हे ऐकून पूजाला आणखीनच जास्त आनंद झालेला असतो. तर आता पूजा बाळजाबाईंना म्हणते, मग नेमकं करायचं काय? तुम्ही नेमकं मला काय करायला सांगताय? मग बाळजाबाई पूजाच्या समोर येऊन उभ्या राहतात आणि आता पूजाला त्या स्वतःचा सर्व प्लॅन सांगतात आणि म्हणतात की आपल्याला हे समज करावं लागेल. हे समज खरं तर तुला करायचं. आता तू ठरव तुला काय करायचं आहे आणि काय नाही ते. आपल्याला दोघींनी युती करावी लागेल, तेव्हा जाऊन आपल्याला कृष्णीला मात देता येईल. आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. आता बाळजाबाईंनी
एवढा फर्स्ट क्लास चान्स दिला आहे, पहिली संधी दिली आहे दुष्यंतला जिंकण्यासाठी. म्हणजे अर्थातच पूजा ती संधी सोडणार नसते. पूजाला आता लगेचच बाळजाबाईंचं म्हणणं पटतं आणि पूजा म्हणते ठीक आहे, मग आपल्या दोघींची युती. आणि मग आता बाळजाबाई आणि पूजा ह्या दोघीही जणी आता एक झालेल्या असतात. बाळजाबाई म्हणत असतात की आता त्या कृष्णीला आपल्या दोघींपासून कोणी बी नाही वाचवू शकत. आता बघू ती काय करते ते. आणि मग बाळजाबाईसुद्धा खुश होतात आणि आता पूजासुद्धा खुश झालेली असते. त्याबरोबर दुसरीकडे दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, मला कायम तुझ्या सोबत राहशील ना तू सुद्धा कायम अशीच माझ्यासोबत? बोल. त्याबरोबर कृष्णा ही दुष्यंतकडे बघत असते. तर दुष्यंत तिला म्हणत असतो, तुझ्याशी बोलतोय, देशील ना कायम माझी साथ? असशील ना कायम बायको म्हणून तू माझ्याबरोबर? त्याबरोबर आता कृष्णासुद्धा लगेचच दुष्यंतला होकार देते आणि म्हणत असते की भाई अशील, म्या कायम अशीन तुमच्याबरोबर दुष्यंत सरकार, कसली बी काळजी करू नका. त्याबरोबर हे ऐकून दुष्यंतलासुद्धा बरं वाटतं. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, मी सगळं बदलेन. आता नवरा म्हणून मी तुझी जबाबदारी स्वीकारतोय. नवरा म्हणून मी सुख समाधान सगळं तुला देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि मी तुला सगळं देईनसुद्धा. तू सुद्धा पुढे करशील ना एक हात? त्यावेळी कृष्णा दुष्यंतचा हात पकडते. तर दुष्यंत म्हणत असतो, मी प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन, पण त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे, देशील ना? त्यावर कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो तुम्ही काय बी केलं की नाही तरी बी त्या समध्यात तुम्हासनी माझी साथ कायमच असणार आहे. म्या कायम तुमच्यासोबत होतो आणि कायमस्वरूपी तुमच्याचसोबत असणार. इतक्यात दुष्यंतचा फोन वाजतो. आता दुष्यंत म्हणतो, सॉरी यार. त्यावर कृष्णा म्हणते, हो घ्या, काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणूनच केला आहे कुणीतरी. त्यावर दुष्यंत फोन उचलतो आणि आता तो म्हणतो, व्हॉट, कसं शक्य आहे काय? आणि मग आता बघता बघता दुष्यंत हा खाली बेडवरती बसतो. आता कृष्णाला कळतं की नक्कीच काहीतरी सिरियस घडलं. कृष्णा दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतच्या खांद्यावरती हात ठेवत असते आणि म्हणत असते, काय झालं दुष्यंत सरकार, तुम्ही एवढे अचानक टेन्शनमध्ये का आला? काय घडलं आहे? ओ दुष्यंत सरकार, अहो असे गप्प नका की राहू, काय झालं आहे सांगा की मला. आओ ओ काय घडलं आहे बोला ना. काय बोला तरी, काय घडलं आहे? काही सिरियस नाही ना, टेन्शन घेण्यासारखं नाही ना. त्यावर दुष्यंत काहीच बोलत नसतो. कृष्णा म्हणते, ओ दुष्यंत सरकार, अहो बोला की, असं असं गप्प कशा पाय राहिलं आहे, बोला. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, मी आत्ता काही नाही सांगू शकत, मी आलो. आणि मग आता दुष्यंत हा थेट तिकडनं पळत बाहेर जातो. आता दुष्यंत तिकडनं बाहेर गेल्याबरोबर मग इकडे कृष्णाला मात्र काही कळत नसतं की हे सगळं काय घडतं आहे, काय झालं हे सगळं. कृष्णाला आता खूप काळजी वाटत असते. ती विचार करते की नक्की काय झालं, दुष्यंत सरकार असे बाहेर पळत कशापायी गेले असतील. त्याबरोबर इकडे बाळजाबाई ही म्हणत असते की कृष्णे, आता तू काय बी कर, पर आता तुझ्या काही करण्याचा उपयोग म्हणून होणार नाही आहे, कारण आता तू हरणार, कारण बाळजाबाईंनी तुला हरवण्यासाठी महाषडयंत्र रचलं आहे. तर कृष्णा देवासमोर उभी राहून प्रार्थना करत असते की देवा, समज व्यवस्थित होऊ दे आणि माझा आणि दुष्यंत सरकारांचा संसार बी चांगला होऊ दे. देवासमोरचा दिवा विझत असतो तर कृष्णा त्याच्यावरती हात धरते. बाळजाबाई म्हणत असतात, आता ही बाळजाबाई आणणार तुझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ. कृष्णे, लक्षात ठेव, बघतेस आता तू या घरात कशी टिकतेस ते. कृष्णा देवाकडे प्रार्थना करत असते की बाबा देवा, लक्ष ठेव रे माझ्यावर. बाळजाबाई म्हणत असतात, आता काय बी फायदा होणार नाही, आता बघ ही बाळजा काय करते ते. त्याबरोबर आता कृष्णा दिवा वाचवत असते, पण तो दिवा विझतो आणि दिवा विझतो इतक्यात तिकडनं दुष्यंत हा पूजाला घेऊन आलेला असतो. दुष्यंतने पूजाला हातांवरती पकडलेलं असतं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.